आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा नीडर सम्राट. संपादक दीपक आढाव. कांदिवली पश्चिम येथील चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात चारकोप पोलिसांनी मोठी कारवाई करत 13 अल्पवयीन बालकामगारांची सुटका केली. इमिटेशन ज्वेलरी आणि बांगड्या तयार करणाऱ्या झहारा फॅशन एरा या युनिटवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कामाच्या ठिकाणी आढळलेल्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. बालकामगारांकडून बेकायदेशीरपणे काम करून घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या 13 मुलांचे वय 13 ते 17 वर्षाच्या दरम्यान आहे. ही सर्व मुले पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याचे तपासात समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार या मुलांकडून दररोज 9 ते 10 तास काम करून घेतलं जात होतं. तसेच त्यांच्या कामाच्या तुलनेत योग्य वेतन दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. अल्पवयीन मुलांचा वापर करून व्यवसाय चालवला जात असल्याने पोलिसांनी संबंधित युनिटवर कारवाई केली आहे. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या मुलांच्या निवासाची सोयही युनिटमध्येच करण्यात आली होती. मुलांच्या वयाची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे युनिटचा मालक आणि ऑपरेटर सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची अधिक गंभीरपणे दखल घेत तपास सुरू केलाय. अल्पवयीन मुलांना अशा प्रकारे कामावर ठेवण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचाही शोध घेतला जातोय. या प्रकरणी युनिटचा मालक अंकित कुमार महेंद्र रावल आणि ऑपरेटर समीनुर मोतियार रहमान शेख यांना ताब्यात घेण्यात आलंय. दोघांविरोधात बालकामगार प्रतिबंधक कायदा आणि जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. चारकोप पोलिसांनी सुटका केलेल्या सर्व 13 मुलांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या ताब्यात दिलं आहे. दरम्यान या मुलांना मुंबईत आणून कामाला लावण्यामागे कोणाचे जाळे आहे याचा तपास चारकोप पोलिसांकडून सुरू आहे.